आणि आणखी हां राजे सगळे घड्याळ विधानसभा विशेष या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहे कागल ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये। कागल विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे आणि उद्या परवावरती मतदान येऊन टपलं आहे आणि त्यात कागलकरांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार दादा। अच्छा तुम्ही नवला नमस्कार। नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव गंगाधर शेवडे। इकडे हां गंगाधर शेवडे। बरं कागलचे तुम्ही? प्रॉपर कागल घड्याळ घड्याळ काय कागलला सगळे घड्याळ। हां घड्याळशिवाय काय नाही। काय कारण काय वाटतं? नाही कशाच्या विषयी मला विचारतो मी? हेच विधानसभेच्या निवडणूक म्हणजे मुश्रीफ साहेबांनी समर्जित गाडगे एकमेकाच्या समोर उभारले। हां गेली 25-30 वर्ष झालं मुश्रीफ साहेब या कागलच्या राजकारणात कागलच्या लोकांची सेवा करतात। हां जवळजवळ 30 वर्षाच्या कालावधीत 25 वर्षाच्या कालावधीत 19 वर्षी त्यांनी मंत्रिपद भोगलं। कागलचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला। कागल शहरात ज्या नव्हत्या त्या सुविधा सगळ्या प्रकारच्या आणल्या। इतका मोठा विकास इतका मोठा निधी आणणारा पहिला राज्यातला मंत्री म्हणलं तर हसन मुश्रीफ साहेबांनी कागलमध्ये जो विकास केला, कागल शहर आणि तालुका इतका मोठा विकास यापूर्वीच्या कुठल्याही आमदारांनी केला नाही। एवढा विकास त्यांनी मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये केला। हा विकास करत असताना सर्वसामान्य लोकांच्या त्यांनी अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला। वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना कागलमधले आजारी असलेल्या प्रत्येक माणसाला त्यांनी मुंबईला नेऊन मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ऑपरेशन करणं, मणक्याचा हृदयविकार या पद्धतीचे त्यांनी सगळ्या लोकांच्या पद्धतीने त्या ऑपरेशनचे इलाज करून मुंबईतनं इलाज करून स्वतःच्या खर्चानं गावात आणून सोडायचं। तुमचं म्हणणं साहेबांनी या वेळेला फक्त साहेबच। काय ना तुमचं? सुनील कदम। बरं काय सध्या परिस्थिती कागलमध्ये? कागलमध्ये काय मुश्रीफ एके मुश्रीफ काय कारण काय? विकास हां जो कागल तालुक्यामध्ये आणि तालुका सोडून सुद्धा बाहेरल्या तालुक्यामध्ये साहेबांचं योगदान मोठं आहे। त्यामुळं कागल तालुका तर सुजलाम सुफलाम झालेलाच आहे। जिकडे बघावं तिकडे ज्या गावात खेड्यात जरी गेलं तर तिथपुत्र असे गाडी खडबडणार नाही, सगळं डांबरीकरण वगैरे झालेलं आहे। त्यानंतर समाज मंदिरं भरपूर झालेले आहेत। देवालय प्रत्येक गावातील जे देवालय आहेत त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे। विकासाचं जर आम्ही पूर्वी म्हणतो तर बारामतीपेक्षाही चांगलं काम आमच्या तालुक्यात झालेलं आहे। त्यामुळं मुश्रीफ एके मुश्रीफ। बारामतीचा उल्लेख तुम्ही केला। पवार साहेबांनी 2 सभा इथे घेतल्या, ते पण ताकद लावत आहे। नाही तर पवार साहेब आले काय आणि कोणी जरी आले तर इथं जे मुश्रीफ साहेबांची स्वतःची आणि जी ताकद आहे ती फार मोठी आहे। अच्छा एखाद्या शाळेत जाणं पोरगं सुद्धा लहान पोरगं सुद्धा मुश्रीफ साहेबांचं नाव घेणार म्हणजे त्यांना काही फरक पडणार नाही आता? नाही सोडून गेले। आरोप काय झाले? काय आरोप काय केले? आरोप काय आहेत? पवार साहेबांना सोडून गेले, ईडीमुळे सोडून गेले। नाही ईडी लावली कोणी? जे आता विरोधात आहेत त्यांनी ईडी लावली ना। मग ते नसते तर साहेब ते तिथं राहिले असते। त्यामुळं ह्या ईडी हे लोकांना काय विकास आणि लोकांच्या बरोबर या योजना आहेत, शासकीय योजना आहेत विविध प्रकारच्या, ज्या एखादी साधी योजना जरी आली तर मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवतात आणि त्या योजना घरोघरी पोहोचणं हे सांगून एक महत्त्वाचं काम असते। आणि मुश्रीफ साहेबांनी कार्यकर्त्यांची जी फळी तयार केलेली आहे ती फार मोठी आहे। हवा मुश्रीफ साहेबांची। मुश्रीफ। नमस्ते काय नाव तुमचं? शिवाजी लोहार। बरं काय आता विधानसभेची मोठी चर्चा चालू असणार आहे, कोणाची हवा वाटते तुम्हाला? साहेब सगळ्यांची कामं करतात, कोणी कामं करतील। अच्छा मला वाटतं मुश्रीफ साहेब येतील। येणार। लाडकी बहीणची मोठी चर्चा होती महाराष्ट्रामध्ये, लाडकी बहीणचे पैसे मिळाले का? त्याचा परिणाम होईल? अजून काय चांगली काम वाटतं तुम्हाला मुश्रीफ साहेबांबद्दल? सगळी कामं सगळ्यांची चांगली केली। काय ना तुमचं? नामदेव पाटील कुर्ले। काय कोणतं गाव? कुर्ले मोजे सांगा। काय सध्या राजकीय परिस्थिती? राजकीय परिस्थिती म्हणजे आता मी मोजे सांगत आहे। आमच्या गावचे हसन मुश्रीफचे संबंधित बापू आहेत आणि त्यांची पत्नी नंदा पाटील, रामकृष्ण हरी आपण मतभेदामुळे जरा बाजूला गेले। हवा कोणाची सध्या लागतं? तिथे हवा आता म्हटलं तर आमचं
75% राजे समर्थन लागते. कारण ते आमचे युवा नेतृत्व विनोद पाटील दादा त्यांच्याकडे गाव सध्या जास्तीत जास्त गावालेवरची सगळी कामं आहेत ती सगळे दादाचे आहेत. त्यामुळे खंबीर नेतृत्व दादांचं आहे. त्यामुळे दादांचा राजेंना पूर्ण पाठिंबा. तुमचं म्हणणं संबंधित राजूच्या आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे गोष्टी आम्ही मानतो पण बरोबर बजेट केलेलं आहे. पण कसं आहे फक्त लाडकी बहीण योजना लाडकी बहीण काय काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण आणू शकते आणणारच आहे. पण फक्त लाडकी बहीण हा मुद्दा नाही. कसं आहे बेरोजगार ह्या एमआयडीची बेरोजगारावर समस्या त्याच्यानंतर बाकी अंतर्गत दवाखाने या महत्त्वाच्या सगळ्या फक्त रस्त्याने हे आपलं हे फक्त लाडकी बहीण वेगळी योजना नाही सुद्धा मूलभूत सुविधा पाहिजेत ना. त्या महत्त्वाचं हवा कोणाची हवा आता आमच्या गावात तरी बघा 75% मला तरी वाटते राजेंची धनगर माने दिला साहेबांना जेवढं आमचा दिला आहे आणि साहेब घेऊन येणार आमचा डोंगर बकरी जे साहेब घेतो हेच आम्हाला साहेबांचं आम्हाला हवा येते. काय सध्या वाटतं राजकीय परिस्थिती काय कारण काय वाटतं? कारण म्हणजे गोरगरिबांना मदत केला साहेबांना काही जणांचा जीव वाचवला साहेबांना. कारण की म्हणून त्या साहेबांना आम्ही मानतोय. साहेबांना पाठिंबा खूप आहे साहेब. आता बारका पोरांनी जर गल्ली गल्लीतून विचारा गेला ना तर म्हणणार हसून तू मुस्लिम साहेबच येणार. दादानी काय म्हणले लाडकी बहीण कर्नाटकमध्ये बी असंच बोललेली काँग्रेसवादी सत्ता याच्या अगोदर की आम्ही 3 चालू करतो. निवडून आल्यावर ते सगळी योजना बंद केल्यात. आणि काय बोलतात काँग्रेसला एक वाद आपला मोदी साहेब निवडले त्याला अजून प्रेम कधी तोलायचं नसतं. असं मुस्लिम जास्त काही बोलायला कोण बी येऊन दे आणि कोण बी वाघ एकट्याला राजा बाकी खेळ माकडांचा. मदत मागायला तर साहेब नाही म्हणणार नाही करणार काम सगळं करणार असं नाही म्हणणारा माणूस नाही. समोरची पार्टी कशी आहे आपली करणार नाहीत कामं विरोधी तोंड बघून काम करणारा माणूस आहे. आपल्याला तसं नको आहे काम प्रत्येकाचं करणारा माणूस पाहिजे आपल्याला. त्यांच्याच कामावरती निश्चित 100% तुतारी काय सध्या राजकीय काय कारण काय वाटतं? योगांचं वाटतं अच्छा त्याच्यामुळे हवा तुम्हाला त्यांची वाटते. आणि आणखी एक हां पवार साहेब